महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्यामागून ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्याविषयी काहीतरी घडत आहे। कारण मित्रांनो, ज्या वेळेस मराठा समाजाचा मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी जात होता त्यावेळेस पोलिसांनी नगरशोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना अटी घालण्यात आल्या। काही लोक कोर्टात गेले, काही लोक हायकोर्टात गेले, काही लोक सरकारकडे गेले आणि काही लोक विरोधात बोंब मारत होते। परंतु संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण झालं। त्यांना बऱ्याचशा अटी टाकण्यात आल्या। 5000 लोक आंदोलनाला बसतील, बाकीचे इथं थांबणार नाहीत। त्यानंतर त्या ठिकाणच्या लाईट घालवण्यात आल्या, खाऊ गल्ली बंद करण्यात आली आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी उपोषण चालू होतं त्या ठिकाणी पूर्ण लाईट्स घालवण्याचं काम त्या ठिकाणी सरकारने केलं। हे पण महाराष्ट्राने पूर्ण बघितलं। परंतु आज जे घडत आहे त्या घडण्यामागं नेमकं सरकार आहे का? कारण त्याचं उदाहरण असं आहे की ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं, GR काढण्यात आला, त्यावेळेस छगन भुजबळ एक शब्दही त्या दिवसामध्ये बोलले नाहीत। तसेच विजय वडेट्टीवार असतील आणि जे काही विरोधामध्ये ओबीसी नेते आहेत त्यांचं उदाहरण घेतलं तर त्या पिरियडमध्ये कोणीही बोललं नाही मित्रांनो। परंतु जसाच GR निघाला तसाच लोकांच्या बुडाला आग लागली असं म्हटलं तरी चालन। त्याचा विषय असं, त्याचं कारण असं आहे की मराठ्यांनाच ह्या नेत्यांचा विरोध होता का, तर तो आज दिसत आहे मित्रांनो। एक नेता, एक पुढारी हा आता विरोधात बोलत आहे आणि जे लोकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता ते लोक बोलत आहेत। आणि दुसरा विषय असा आहे की धनगर समाज आणि जे काही बंजारा समाज आहे तो एसटीतून आरक्षण मागत आहे, परंतु त्यांच्याही मागं वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करण्याचं काम हे सरकार करू लागलं आहे। त्याचं कारण असं मित्रांनो की एकीकडं जो काही आदिवासी समाज आहे त्यांनी अल्टिमेटम दिला आहे की तुम्ही जर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर जेवढ्या मुंबईच्या जलवाहिन्या आहेत आम्ही त्या तोडून टाकू, फोडून टाकू, असा इशारा गेल्या महिन्यामध्येच आदिवासी समाजाने सरकारला दिला आहे। आणि त्याचं कारण मी तसंच आहे, कारण ज्या मुंबईमध्ये जलवाहिन्या जातात त्या कल्याण, ठाणे, पालघर या ठिकाणाहून जातात आणि त्या ठिकाणी पूर्ण मुंबईचा जो आउटस्कट्स एरिया आहे तो आउटस्कट्स एरिया पूर्ण आदिवासी समाजाने घेरलेला आहे। म्हणजे आदिवासी त्या भागामध्ये राहतात आणि सरकारला काहीही करता येणार नाही आणि मुंबईचा जलसाठा हे लोक बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आदिवासी समाजाने गेल्या महिन्यापूर्वीच दिलेला आहे। आणि एकीकडं बंजारा समाज मोर्चे काढत आहे, दुसरीकडं धनगर समाज मोर्चा काढत आहे। दीपक बोर्डेसारख्या एका उमद्या नेत्यांनी एका युवकाने उपोषण केलं। त्या उपोषणाला एका मंत्र्याने येऊन, अतुल सावे जे काही कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी ते उपोषण सोडलं। परंतु मित्रांनो, जे काही चाललं आहे ते नक्कीच बरोबर नाही असं तरी आज दिसत आहे। कारण पडद्यामागं काहीतरी मोठी घटना घडत आहे।